नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. वसंतदादांचे नाव सभागृहाला देण्यावरून सभेत वादंग. मिरज पंचायत समितीच्या गुरुवारी झालेल्या मासिक सर्वसाधारण सभेत नवीन सभागृहाला माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नाव देण्यावरून भाजप विरुद्ध काँग्रेस राष्ट्रवादी सदस्यांमध्ये जोरदार वाद झाला. यापूर्वी झालेल्या 2 सभांमध्येही नव्या सभागृहावरून वाद निर्माण झाला होता. सलग तिसऱ्या सभेतही याच विषयावरून सदस्यांमध्ये तीव्र शाब्दिक चकमक उडाली. सभा सुरू झाल्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गट सदस्य संयोगिता कोळी यांनी नवीन सभागृहाला माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नाव देण्याचा ठराव मांडला. या ठरावाला भाजपचे सदस्य विनायक जाधव यांनी अनुमोदन दिलं. त्यानंतर गटविकास अधिकारी ज्ञानदेव मडके यांनी ठराव मंजूर केल्याचं जाहीर केलं. मात्र भाजपच्या अन्य सदस्यांनी यावर तातडीनं आक्षेप घेतला. नूतन इमारतीचं उद्घाटन होण्यापूर्वी नाव निश्चित करू नये अशी भूमिका भाजपच्या राणी भोरे यांनी घेतली. आमचा विरोध वसंतदादा पाटील यांच्या नावाला नसून केवळ प्रक्रियेला असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. दुसरीकडे भाजपचे सदस्य विनोद गायकवाड यांनी नवीन सभागृहाला छत्रपती संभाजी महाराज यांचं नाव देण्याची मागणी केली. तर संदीप बनकर यांनी सभागृहाला राष्ट्रपुरुषांचेच नाव द्यावे असं सांगितलं. ठराव मंजूर झाल्यानंतर आक्षेप घेऊ नका अशी भूमिका महाविकास आघाडीच्या सदस्यांनी घेतली. या विषयावरून महायुतीच्या सदस्यांमध्येच एकमत नसल्याचं दिसून आलं. अखेर नावाला विरोध करणाऱ्या सदस्यांच्या हरकतीची नोंद घेण्यात आली असून पुढील बैठकीत याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल असं गटविकास अधिकारी मडके यांनी स्पष्ट केलं.